सो वेलकम बॅक फ्रेंड्स. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण प्रिझम बघितलेलं आहे, प्रिझमचं डेव्हिएशन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण प्रिझम वरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. डेव्हिएशन, डिस्पर्शन ऑफ लाईट, डिस्पर्सिव्ह पॉवर, त्याच्यानंतर अँगल ऑफ डिस्पर्शन, ह्याच्यावरती डिपेंड असणारे सगळे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. मला एकदा थोडंसं रिवाइज करून सांगायचं. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय आहे, तर इट इज द सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इंटू इट्स कन्स्टिट्युएंट 7 कलर्स. बरोबर, व्हाईट लाईटचं कशामध्ये सेपरेशन करायचं आहे, 7 वेगवेगळ्या कलर्समध्ये, विबज्युअरच्या 7 कलर्समध्ये सेपरेशन करणं. जेव्हा प्रिझम मधून ती लाईट पास करतो आपण, तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, डिस्पर्शन ऑफ लाईट. बरोबर. त्याच्यानंतर आपण अँगल ऑफ डिस्पर्शनचा फॉर्म्युला पाहिला, काय, थिटा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. बरोबर, म्हणजे दोन जे आहेत व्हायलेट आणि रेड, हे दोन कसले आहेत, एक्स्ट्रीम कलर्स ऑफ स्पेक्ट्रम आहेत. बरोबर, जे काय डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट आहे याच्यामध्ये वेगवेगळे दोन जे कलर आहेत ते कसले आहेत, एंड म्हणजे टोकाचे कलर आहेत. कोणकोणते, व्हायलेट आणि रेड. व्हायलेट कलरचं डेव्हिएशन रेड कलर पेक्षा कसं होतं, जास्त होतं. बरोबर. त्याच्यानंतर आपण डिस्पर्सिव्ह पॉवरचा पण फॉर्म्युला तयार केला, काय, म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन म्यू आय मायनस 1. ओके. या केसमध्ये समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फॉर येलो कलर जर दिला नसेल तर काय सांगितलं होतं मी, म्यू व्ही प्लस म्यू आर अपॉन 2 करायचं. बरोबर. आता थोडंसं पुढे जायचं आहे, नेक्स्ट कन्सेप्ट बघायच्या डिटेलमध्ये. कोणती कन्सेप्ट आहे, तर कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम्स. कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम, प्रिझमचं कॉम्बिनेशन हे आपल्याला बघायचं आहे डिटेलमध्ये. दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रिझम्स जर आपण कंबाईन केले तर डेव्हिएशन किंवा अँगल ऑफ डिस्पर्शन मध्ये काय फरक पडतो किंवा इफेक्ट काय होतो त्याच्यावरती, ह्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम मध्ये. ओके. मग ह्याच्यामध्ये आपल्याला दोन मेथड आहेत. एक आहे पहिली, फर्स्ट मेथड आहे डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन. बघा, डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन हे आपल्याला मेथड बघायचे आहे. म्हणजे आपल्याला जर लाईटचं काय करायचं आहे, डेव्हिएशन करायचं आहे, लाईटला डेव्हिएट करायचे, परंतु त्या लाईटचं काय करून द्यायचं नाही, आपल्याला डिस्पर्शन होऊ द्यायचं नाही. तर आपण प्रिझम कसे यूज करायचे ते बघायचं आपल्याला. समजा दोन प्रिझम मी घेतोय, समजा दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपण ऍक्च्युअली घेऊ शकतो. इथं आपण एक्झाम्पल साठी दोन प्रिझम घेतोय मी. हा एक प्रिझम आहे बघा. ह्या प्रिझमला आपण हा जो प्रिझम आहे, ह्या प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम समजा ए घेऊया. ह्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे. बरोबर, ठीक आहे. आणि ह्या प्रिझमला दुसरा एक प्रिझम असा अटॅच करून ठेवतोय बघा मी. हा असा अजून एक प्रिझम घेतला आणि असा अरेंज केला. लक्षात आलं. ह्या प्रिझम जो दुसरा प्रिझम आहे, ह्या प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम समजा ए डॅश घेऊया आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो आपण म्यू डॅश घेऊया. ओके. इथं दोन प्रिझम आहेत, एक फर्स्ट प्रिझम, एक सेकंड प्रिझम. हा जो आहे फर्स्ट प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम काय सांगा मला, ए, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे. सेकंड प्रिझम आहे, सेकंड प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम काय मला सांगा, ए डॅश, आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू डॅश आहे. बरोबर. आता हे जे दोन प्रिझम आहेत असे अरेंज करायचे, की आपल्याला ह्या प्रिझम वरती, हा जो फर्स्ट प्रिझम आहे, ह्या प्रिझम वरती जेव्हा लाईट सोडतोय आपण, तेव्हा ह्या लाईटचं, ह्या फर्स्ट प्रिझम वरती बघा लाईट मी इन्सिडेंट करतो, व्हाईट लाईट इन्सिडेंट करतोय. बरोबर, ही व्हाईट लाईट इन्सिडेंट केलेली. बरोबर. ह्या व्हाईट लाईटचं काय झालं पाहिजे, डेव्हिएशन झालं पाहिजे, परंतु डिस्पर्शन झालं नाही पाहिजे. बरोबर. कंडिशन काय सांगा, डेव्हिएशन झालं तरी सुद्धा चालेल, परंतु डिस्पर्शन झालं नाही पाहिजे. ह्या असे कॉम्बिनेशन जे आहे, असे दोन प्रिझमचं कॉम्बिनेशन आहे, याला म्हणतात अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. कसलं कॉम्बिनेशन म्हणायचं याला, अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. बरोबर. दोन प्रिझम असे अरेंज करायचे की जेणेकरून लाईटचं डेव्हिएशन झालं पाहिजे, परंतु डिस्पर्शन झालं नाही पाहिजे. डिस्पर्शन झालं नाही पाहिजे याचा अर्थ काय आहे, व्हाईट लाईट आहे, इन्सिडेंट लाईट जी आहे ती व्हाईट लाईट आहे, तर ही जी ह्या प्रिझम मधून बाहेर, सेकंड प्रिझम मधून जी इमर्ज आउट होणारी लाईट आहे, बाहेर पडणारी लाईट आहे, ही सुद्धा कसली असली पाहिजे, व्हाईट लाईटच असली पाहिजे. 7 वेगवेगळे कलर बाहेर पडता कामा नये. लक्षात आलं. म्हणजेच डिस्पर्शन नाही झालं पाहिजे. परंतु ही जी लाईट आहे, समजा ही व्हाईट लाईट आहे, ह्या व्हाईट लाईटचा हा जो इन्सिडेंट रे आहे, या इन्सिडेंट रेची डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे काय आहे, तर समजा प्रिझम कुठलाच नसता तर तो रे ऑफ लाईट असा गेला असता. बरोबर. त्या डायरेक्शन मध्ये तो निघून गेला असता. बरोबर. परंतु ऍक्च्युली काय झालं बघा, ऍक्च्युली हा जो रे ऑफ लाईट आहे, व्हाईट लाईट इन्सिडेंट रे ऑफ लाईट, ह्या पहिल्या प्रिझम वरती आला. ह्याचं काय झालं, ह्या पहिल्या प्रिझम कडून दोन्ही गोष्टी होणार आहेत.
आता प्रिझम म्हणलं की दोन्ही गोष्टी करतोच, बरोबर. डेव्हिएशन ऍज वेल एज डिस्पर्शन आपण बघितलंय. जेव्हा एक प्रिझम असेल, एका प्रिझमवरती लाईट आपण टाकलो तर काय करतो, हा वेगवेगळे 7 कलर्स फॉर्म करतो आणि बाहेर टाकतो, बरोबर. मग इथं काय झालं, इथं दोन गोष्टी झालेल्या आहेत. कोणकोणत्या? डेव्हिएशन पण झालेलं आहे, लाईटचं बेंडिंग झालेलं आहे, त्याला आपण डेव्हिएशन म्हणतो. ऍज वेल एज लाईटचं 7 वेगवेगळ्या कलर्समध्ये सेपरेशन झालेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, डिस्पर्शन झालेलं. म्हणजे प्रिझम हा दोन्ही फिनॉमिनॉन करणारच आहे, डेव्हिएशन पण करणार आहे ऍज वेल एज डिस्पर्शन पण करणार आहे. मग जेव्हा ही जी व्हाईट लाईट आहे ही पहिल्या प्रिझम वरती पडली तेव्हा इथं काय झालं, डेव्हिएशन झालं. हा एक कलर आणि हा एक कलर, असे 2 कलर, म्हणजे हा समजा रेड म्हणूया आणि हा व्हायलेट कलर. इथं असे वेगवेगळे 7 कलर्स फॉर्म झाले. लाईटचं काय झालं, डेव्हिएशन ऍज वेल एज डिस्पर्शन झालं, बरोबर. परंतु ही जी डिस्पर्स्ड लाईट आहे ही अगेन सेकंड प्रिझम वरती पडेल तेव्हा मात्र काय झालं, त्याचं ह्या फॉर्म मध्ये गेली बघा. म्हणजे इथं सेपरेशन झालं होतं, परत इथं हे 7 कलर्स काय झाले, एका पॉइंटला कंबाईन झाले असे, बरोबर. लक्षात आलं. म्हणजे ह्या प्रिझमनं काय केलं, त्यांना 7 ह्या व्हाईट लाईटचं 7 कलर मध्ये, आणि ह्या प्रिझमनं काय केलं, 7 कलरचं परत एकच रे ऑफ लाईट, एकच व्हाईट रे ऑफ लाईट फॉर्म करणार आहे, आणि ह्या डायरेक्शन मध्ये तो रे ऑफ लाईट असा गेलेला दिसला आपल्याला, बरोबर. ऍक्च्युली जर प्रिझम नसता तर डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे ऑफ लाईट काय हे आहे, आणि जो इमर्जंट रे आहे तो कसा आहे, असा गेला, बरोबर. हा इमर्जंट रे, हा कसला आहे, इमर्जंट रे, बाहेर पडलेला ऍक्च्युअल रे आहे, बरोबर. आणि हे काय, डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे, बरोबर. मग आता हा जो आहे ह्या दोघांच्या मधला अँगल आहे, आपण काय म्हणतो, अँगल ऑफ डेव्हिएशन, बरोबर. म्हणजेच हा जो इन्सिडेंट रे आहे, ह्या इन्सिडेंट रेची डायरेक्शन आणि हा बाहेर पडलेला इथून बघा ह्या पॉइंट पासून इमर्जंट रे, ह्याची या दोघांनी एकमेकांशी काहीतरी काय बनवलंय, अँगल बनवलाय, आणि त्याच अँगलला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ डेव्हिएशन. डेल्टाला काय म्हणतो आपण, डेल्टा इज इक्वल टू अँगल ऑफ डेव्हिएशन. आता मित्रांनो मला सांगायचं काय झालं, डिस्पर्शन झालंय का? ऍक्च्युली इंडिव्हिज्युअल प्रिझम कडून डिस्पर्शन झालंय, परंतु ह्या कॉम्बिनेशन कडून, हे जे कॉम्बिनेशन आहे ह्या कॉम्बिनेशन कडून डिस्पर्शन झालंय का? बघा, ह्या कॉम्बिनेशन वरती आपण सोडली कुठली लाईट, व्हाईट लाईट. ह्या कॉम्बिनेशनने म्हणजे दोन प्रिझमच्या कॉम्बिनेशनने आपल्याला दिली कुठली, व्हाईट लाईटच दिली, बरोबर. म्हणजे इथं डिस्पर्शन झालेलं नाही, परंतु हे काय झालंय, इन्सिडेंट रेची डायरेक्शन आणि इमर्जंट रेची डायरेक्शन या दोघांनी एकमेकांची काय बनवलाय, अँगल बनवलाय. म्हणजे इथं काय झालंय, डेव्हिएशन झालंय, बरोबर. म्हणजे आपण काय केलं, 2 प्रिझम अरेंज 2 prisms such that काय होईल रे आणि काय नाही होणार, डेव्हिएशन विल प्रोड्यूस्ड, बरोबर, बट डिस्पर्शन विल नॉट प्रोड्यूस्ड. डेव्हिएशन प्रोड्यूस होईल परंतु डिस्पर्शन विल नॉट प्रोड्यूस. म्हणजेच इन्सिडेंट लाईट आहे ही सुद्धा कसली आहे रे, व्हाईट असली पाहिजे, अँड इमर्जंट जी लाईट आहे ही सुद्धा कसली असली पाहिजे, व्हाईटच असली पाहिजे. ओके, काय डाऊट आहे? नाही. मग आता इथं ह्या केसमध्ये डिस्पर्शन झालेलंच नाही, डिस्पर्शन झालेलं नाही, ह्याचा अर्थ जे डिस्पर्शन ह्याच्यामुळे डिस्पर्शन झालंय आणि ह्याच्यामुळे डिस्पर्शन झालंय. ऍक्च्युली बघा, डिस्पर्शन इंडिव्हिज्युअल प्रिझम कडून झालेलं आहे, परंतु नेट डिस्पर्शन आहे दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे झालेलं डिस्पर्शन हे किती झालंय, 0 झालंय. ह्याचा अर्थ लक्षात आलाय तुम्हाला, इंडिव्हिज्युअल प्रिझम डिस्पर्शन करतोय परंतु कॉम्बिनेशन डिस्पर्शन करत नाही. म्हणजेच असं लिहू शकतो आपण, लेट करूया, θ1 इज इक्वल टू डिस्पर्शन किंवा अँगल ऑफ डिस्पर्शन ड्यू टू फर्स्ट प्रिझम, पहिल्या प्रिझम कडून झालेलं डिस्पर्शन, आणि θ2 याला आपण काय म्हणूया, डिस्पर्शन, अँगल ऑफ डिस्पर्शन, ऍक्च्युली हा डिस्पर्शन ड्यू टू सेकंड प्रिझम, बरोबर. ठीक. मग आता θ1 चा फॉर्म्युला कसा लिहिणार बघा, थीटाचा आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला कुठला सांगा, θ इज इक्वल टू, अगदी बरोबर आहे, ए इंटू ब्रॅकेट μv मायनस μr. ओके, ठीक. मग आता θ1 कसं येईल सांगा मला. θ1 जो आहे तो पहिल्या प्रिझम कडून झालेलं डिस्पर्शन, म्हणजेच θ1
इज इक्वल टू ए, पहिल्या प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम, पहिल्या प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम काय ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही, बरोबर. आता व्हायलेट, ऍक्च्युली ह्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, म्यू आहे. व्हायलेट साठी काय असणार सांगा, म्यू व्ही मायनस रेड साठी काय असणार आहे, म्यू आर. हे झालं फर्स्ट इक्वेशन, बरोबर. त्याच्यानंतर हा जो सेकंड प्रिझम आहे, सेकंड प्रिझम मुळे झालेलं डिस्पर्शन आहे थीटा 2 इज इक्वल टू सेकंड प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम काय सांगा, ए डॅश, अगदी बरोबर आहे, इंटू ब्रॅकेट. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, म्यू डॅश. व्हायलेट कलर साठी काय येणार आहे, म्यू डॅश व्ही मायनस रेड कलर साठी काय येणार सांगा, म्यू डॅश आर, बरोबर. आता हे झालं इंडिव्हिज्युअल प्रिझम मुळे, पहिल्या प्रिझम मुळे हे डिस्पर्शन एवढं झालं, सेकंड प्रिझम मुळे एवढं झालं. नेट डेविएशन, नेट थीटा इज इक्वल टू काय येणार सांगा, थीटा 1 प्लस थीटा 2, बरोबर. परंतु काय सांगितलं, कॉम्बिनेशन मुळे होणारं डिस्पर्शन किती आहे, 0 आहे, बरोबर. विदाउट डिस्पर्शन म्हणजे डिस्पर्शन झालं नाही पाहिजे, म्हणजेच हे जे आहे ते किती असणार, 0 असणार. नेट जे आहे थीटा इज इक्वल टू 0 असणार. मग कसं आहे ना सांगा, ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर प्लस ए डॅश इंटू ब्रॅकेट काय येणार, म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश इज इक्वल टू किती येणार आहे, 0 येणार. लक्षात येते तुमच्या, ठीक आहे. मग आता ह्याच्यावरून ए डॅश इज इक्वल टू किती येणार सांगा, ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश इज इक्वल टू, हा जो ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर तो पलीकडे गेला, काय होणार, मायनस ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. ओके. आता ह्याच्यावरून मला जो सेकंड प्रिझम आहे, ह्या सेकंड प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम किती असेल हे फाइंड आउट करायला जर विचारलं प्रॉब्लेम मध्ये, तर कसं लिहू शकतो मी रे, देअरफॉर ए डॅश इज इक्वल टू पलीकडे येणार मायनस ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन म्यू डॅश व्ही मायनस म्यू डॅश आर. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला काय मिळणार आहे, तर जो सेकंड प्रिझम यूज करायचा आहे तो सेकंड प्रिझम किती अँगलचा असला पाहिजे की जेणेकरून लाईटचं काय होईल, डेव्हिएशन होईल, परंतु डिस्पर्शन होणार नाही. समजलंय, ठीक आहे. आता एक गोष्ट अजून राहिली, काय फाइंड आउट करायची, डेल्टा फाइंड आउट करायचा राहिलाय, नेट डेव्हिएशन फाइंड आउट करायचं राहिलंय. आता इथं बघा, फर्स्ट प्रिझमने सुद्धा डेव्हिएशन केलेलं आहे, ऍज वेल एज सेकंड प्रिझमने सुद्धा डेव्हिएशन तयार केलेलं आहे. म्हटल्यानंतर आपण डेव्हिएशन बाय डेल्टा 1 इज इक्वल टू डेव्हिएशन बाय फर्स्ट प्रिझम इज इक्वल टू कसं लिहिणार आहे, डेल्टा 1, डेल्टाचा फॉर्म्युला काय सांगा, डेल्टा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1, बरोबर. आता इथं म्यू कोणता घ्यायचा, जर आपल्याला इथं दोन वेगवेगळे कलर आहेत, व्हायलेट घ्यायचा का रेड घ्यायचा, तर मीन कलरचा म्यू घ्यायचा, म्हणजेच कोणता येणार, म्यू वाय मायनस 1. ओके, ठीक आहे. मग डेल्टा 1 इज इक्वल टू काय ना सांगा, ए इंटू ब्रॅकेट, अगदी बरोबर आहे, म्यू वाय मायनस 1. हे झालं डेव्हिएशन बाय फर्स्ट प्रिझम. त्या प्रिझमचा अँगल किती आहे, ए, आणि त्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर येलो कलर साठी काय सांगा, म्यू आहे. तसंच डेल्टा 2 इज इक्वल टू डेव्हिएशन बाय सेकंड प्रिझम. हे कसं येणार सांगा, डेल्टा 2 इज इक्वल टू सेकंड प्रिझमचा काय सांगा, ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू वाय डॅश मायनस 1. ओके. आता एक गोष्ट सांगा मला, हा जो प्रिझम आहे फर्स्ट प्रिझम, ह्याचं जे डेव्हिएशन आहे ते कुठे आहे सांगा, क्लॉकवाईज आहे. बघा, ऍक्च्युअली रे ऑफ लाईट असा निघाला होता, बरोबर, असा जाणार होता, परंतु ह्या प्रिझमने त्याला असं घालवलं, म्हणजे डेव्हिएशन झालं कसं, क्लॉकवाईज. इथं लिहूया आपण क्लॉकवाईज. ओके, पहिल्या प्रिझमने डेव्हिएशन कसं केलं, क्लॉकवाईज. आता हे बघितलं बघा, हा जो हे दोन रे आहेत हे सेकंड प्रिझम वरती कसे निघालेत, असे निघालेत, बरोबर. समजा हा सेकंड प्रिझम नसता तर ते असे बाहेर पडले असते, लक्षात आलं, ह्या डायरेक्शन मध्ये बाहेर पडले असते असे. परंतु सेकंड प्रिझमने परत त्यांना कुठं वळवलं, वर वळवलं, बरोबर. वर वळवलं म्हणजे कोणते रे, अँटी क्लॉकवाईज, बरोबर. म्हणून डेल्टा इज इक्वल टू काय घेणार सांगा, डेल्टा 1 प्लस घेणार की मायनस. आता दोघांचे पण सेन्स कसे आहेत, अपोजिट आहेत, म्हणून काय घेणार, मायनस घेणार, डेल्टा 2. ओके, सिंपल ट्रिक सांगतो. जर प्रिझम, एक प्रिझम उलटा आणि एक प्रिझम सुलटा असे जोडला असेल, बघा, एक उलटा, एक काय केला बघा, हे दोन्ही प्रिझम कसे आहेत, उलटे सुलटे जोडलेले आहेत, उलटे सुलटे जोडलेले आहेत, बरोबर. जर प्रिझम असे असतील बघा, जर एक असा आणि एक असा असेल, तर
डेल्टा काढताना काय घ्यायचं, डेल्टा 1 मायनस डेल्टा 2. लक्षात आलं? काय डाऊट आहे? जर एक प्रिझम कसा असेल, सरळ आहे आणि एक उलटा आहे, तर डेव्हिएशनचं काय घ्यायची, सबट्रॅक्शन घ्यायची. डेव्हिएशनची काय घ्यायची, सबट्रॅक्शन घ्यायची. लक्षात राहिले? ठीक. मग आता नेट डेव्हिएशन कसं काढणार सांगा. डेल्टा इज इक्वल टू, डेल्टा 1 ची व्हॅल्यू टाका, ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1 मायनस डेल्टा 2 ची व्हॅल्यू ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू वाय डॅश मायनस 1. हा एक फॉर्म्युला आपल्याला डेल्टा तयार झाला. बरोबर. जे नेट डेव्हिएशन आहे ते डेव्हिएशन किती असणार आहे, एकाचं डेव्हिएशन वजा दुसऱ्याचं डेव्हिएशन. वजा बाकी काय घेतलेले, एकाचं क्लॉकवाईज सेन्स मध्ये तर दुसऱ्याचं अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये आहे, म्हणून आपण काय घेतलेले, सबट्रॅक्शन तिथं घेतलेले. समजा इथं डिस्पर्सिव्ह पॉवर मला इन्क्लूड करायचे. काय करायचे, डिस्पर्सिव्ह, समजा मला इथं डिस्पर्सिव्ह पॉवर मला इन्क्लूड करायचे, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये डिस्पर्सिव्ह पॉवर आणायचे. कसे आणतोय बघा मी, डिस्पर्सिव्ह पॉवर कसं इन्क्लूड करतो बघा. मला माहित आहे डिस्पर्सिव्ह पॉवरचा काय फॉर्म्युला सांगा, म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन म्यू वाय मायनस 1. ओके. हा कशाचा फॉर्म्युला आहे, डिस्पर्सिव्ह पॉवरचा. ओके. मग आता ह्याच्यावरून म्यू वाय मायनस 1 इज इक्वल टू काय ना सांगा, म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन ओमेगा. ओमेगा म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, डिस्पर्सिव्ह पॉवर. मग आता इथं वेगवेगळे अँगल ऑफ प्रिझम आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे ह्या प्रिझमची आणि ह्या प्रिझमची डिस्पर्सिव्ह पॉवर सुद्धा कशी असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. लक्षात आलं? म्हणजे प्रत्येक प्रिझमची डिस्पर्सिव्ह पॉवर सुद्धा कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. मग असं म्हणूया की ह्या प्रिझमची डिस्पर्सिव्ह पॉवर जी आहे ती ओमेगा 1 आहे आणि ह्या प्रिझमची डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा 2 आहे. बघा, ओमेगा 1 आणि ओमेगा 2 आहे. मग आता इथं काय करतोय बघा, हा जो डेव्हिएशनचा फॉर्म्युला तो लिहितोय कसा बघा मी, डेल्टा इज इक्वल टू ए लिहिला पहिल्या प्रिझमचा. आता राहिला काय रे, म्यू वाय मायनस 1. म्यू वाय मायनस 1 चा काय फॉर्म्युला आहे त्या प्रिझमसाठी, म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन ओमेगा. लक्षात आलं? ठीक आहे. मायनस, हा बघा मायनस लिहिला, परत ए डॅश लिहिला, म्यू वाय डॅश मायनस 1. म्यू वाय डॅश म्हणजे हा ह्याच्यासाठी काय सांगणार सांगा आता, सिमिलरली म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश अपॉन ओमेगा. आता ह्याचा काय घेतला आपण, ओमेगा 1 घेतलाय आणि ह्याचा काय घेतला, ओमेगा 2 घेतलाय. याचा ओमेगा 1 आणि याचा ओमेगा 2 घेतला. लक्षात आलं? हा झाला फॉर्म्युला कशाचा, नेट डेव्हिएशनचा इन टर्म्स ऑफ ओमेगा म्हणजेच डिस्पर्सिव्ह पॉवर. ह्याच्यावरती आपण नंतर प्रॉब्लेम बघायच्यात, अगोदर हे लिहून घ्या आणि ह्याच्या नंतरची वेगळी केस बघूया, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशनची. ठीक आहे? लक्षात आले तुम्हाला? काय शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. बघा, ह्याच्यावरती जास्त करून प्रॉब्लेम म्हणजे मोस्ट केसमध्ये प्रॉब्लेम नीट पर्यंत ह्या फॉर्म्युल्यामध्ये विचारतील. ए डॅश म्हणजे एका प्रिझमचा तुम्हाला अँगल ऑफ प्रिझम देतील, त्याच्यानंतर त्या प्रिझमचा तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड, दुसऱ्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट, दुसऱ्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड देतील आणि ह्या प्रिझमचा तुम्हाला अँगल ऑफ प्रिझम विचारतील फाइंड आउट करायला, ह्याचा देतील. ओके. किंवा जर मग नेट डेव्हिएशन विचारलं डिस्पर्सिव्ह पॉवरच्या टर्म्समध्ये, हा फॉर्म्युला वापरा. नेट डेव्हिएशन विचारलं कशाच्या टर्म्समध्ये, अँगल ऑफ प्रिझमच्या टर्म्समध्ये, हा फॉर्म्युला वापरा. आता इथं बघा म्यू वाय, इथं म्यू वाय डॅश तुम्हाला मी काय सांगितलंय, समजा म्यू वाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट येलो दिला नसेल तर काय करणार, म्यू वाय इज इक्वल टू काय करणार, म्यू व्ही प्लस म्यू आर अपॉन 2 हे टाकणार. लक्षात आलं? त्याच्यानंतर म्यू वाय डॅश म्हणजे सेकंड प्रिझमसाठी, सेकंड प्रिझमसाठी काय सांगा, म्यू व्ही डॅश प्लस म्यू आर डॅश अपॉन 2 टाकायचं. लक्षात आलं? आता कधी कधी कोणकोणत्या प्रॉब्लेम मध्ये कधी तुम्हाला व्हायलेटच्या ऐवजी ब्ल्यू देतात, एक ब्ल्यू देतात एक रेड देतात, ब्ल्यू देतात रेड देतात, हरकत नाही. म्यू बी फॉर ब्ल्यू प्लस म्यू आर अपॉन 2 येलो. जर मीन डेव्हिएशन आपल्याला मीन कलरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा असेल तर ही मेथड फॉलो करा. नेक्स्ट केस बघायची आपल्याला, समजलाय का बघा. हा नेक्स्ट केस बघायचे.
ओके. ठीक आहे, नेक्स्ट मेथड बघूया. आतापर्यंत बघितलं आपण काय झालं पाहिजे, डेव्हिएशन व्हायला पाहिजे होतं, आपल्याला डिस्पर्शन नको होतं. आता असं आपण प्रिझमचं कॉम्बिनेशन असं ऍडजस्ट करूया की जेणेकरून काय झालं पाहिजे, डिस्पर्शन व्हायला पाहिजे, आपल्याला डिस्पर्शन व्हायला पाहिजे, परंतु काय व्हायला नाही पाहिजे, डेव्हिएशन नाही व्हायला पाहिजे. विदाऊट डेव्हिएशन, डिस्पर्शन विदाऊट डेव्हिएशन, डिस्पर्शन विदाऊट डेव्हिएशन. ह्या मेथडला डायरेक्ट विजन कॉम्बिनेशन असं म्हणतात. कसलं कॉम्बिनेशन बघा, डायरेक्ट विजन कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता इथं बघा, तुमच्या लक्षात आलं असेल प्रिझमचं असं अरेंजमेंट करायची आपल्याला. समजा मी 2 प्रिझम घेतो, हा समजा एक प्रिझम घेतला, मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो प्रिझम आहे याला फर्स्ट प्रिझम म्हणूया आपण. ह्या प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम समजा ए आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे, बरोबर. ह्याची डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा आहे आणि ह्याच्याकडून जे अँग्युलर डिस्पर्शन होणार आहे ते आपण थीटा म्हणूया. ओके. त्याच्यानंतर दुसरा एक प्रिझम घेतला मी, उलटा जोडलाय बघा असा. ह्याचा जो अँगल आहे तो कसा आहे सांगा, ए डॅश आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू डॅश आहे. समजलं. आणि ह्या प्रिझमच्या कॉम्बिनेशन वरती एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला, बरोबर. मी अगोदर सांगितलं जर एक प्रिझम असता तर ह्या दोन्हीही फिनॉमिनॉन होतात. डिस्पर्शन अँड डेव्हिएशन परफॉर्म बाय सिंगल प्रिझम, ऑलवेज लक्षात ठेवा. एकच प्रिझम असेल तर दोन्हीही फिनॉमिनॉन होतात, परंतु कॉम्बिनेशन असेल तेव्हा मात्र काय होतं, आपल्याला हवं ते आपण काढू शकतो आणि हवं ते मेंटेन करू शकतो. ओके. मग आता इकडे बघा, एक रे ऑफ लाईट मी इन्सिडेंट केला, ही कसली आहे, व्हाईट लाईट आहे. कसली लाईट आहे, व्हाईट लाईट, बरोबर. आता मला काय पाहिजे रे, डिस्पर्शन झालं पाहिजे. व्हाईट लाईट म्हणजे थोडक्यात इन्सिडेंट करताना व्हाईट लाईट, डिस्पर्शन म्हणजे काय, 7 वेगवेगळे कलर्स, आणि बाहेर पडताना मात्र वेगवेगळे 7 कलर्स मला बघायला मिळाले पाहिजे. मी सोडताना कॉम्बिनेशनवर एकच लाईट सोडतोय, परंतु बाहेर पडताना वेगवेगळे 7 कलर्स तयार झालेले मला बघायचे. ओके. समजा हा इन्सिडेंट रे ऑफ लाईट आहे, समजा प्रिझम नसता तर डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे अशी झाली असती. दिस इज द डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे. ओके, समजतं. आता इथं काय झालं, इथं 2 गोष्टी होणार आहेत. हा जो प्रिझम आहे पहिला प्रिझम, हा व्हाईट लाईटचं 2 गोष्टी करणार, डिस्पर्शन करणार ऍज वेल एज डेव्हिएशन पण करणार. समजा हा एक रे ऑफ लाईट गेला आणि हा एक रे ऑफ लाईट गेला, बरोबर. हा समजा वरचा आहे तो रेड म्हणूया, खालचा आहे तो व्हायलेट म्हणूया. ठीक आहे. आता हा सेकंड प्रिझम काय करतो बघा, हा असा करतो बघा व्यवस्थित, हा आणि असा. ठीक आहे. आणि ह्या प्रिझम मधून बाहेर पडताना ही जी लाईट गेली ही अशी ह्या डायरेक्शन मध्ये गेली. ही कोणती आहे सांगा, रेड आहे, आणि ही जी आहे ही कोणती आहे सांगा, व्हायलेट आहे. मला सांगा इथं काय कसली लाईट सोडली होती आपण, व्हाईट लाईट सोडली होती, आणि इथून बाहेर पडताना लाईट कसली बाहेर पडली रे, 7 वेगवेगळे कलर्स बाहेर पडले. म्हणजे इथं काय झालं, डिस्पर्शन झालं, परंतु काय नाही झालं, डेव्हिएशन. डेव्हिएशन का नाही झालं बघा, हे जे बाहेर पडणारे रेज आहेत ते आणि हे जे डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे आहे हे एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणजेच डेव्हिएशन झालं का, नाही झालं, डेव्हिएशन झालं नाही. म्हणजेच हे जे डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे, डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे, आणि ही जी आहे ही कसली आहे, डिस्पर्स्ड लाईट आहे. हे दोन एकमेकांना कसे आहेत रे, पॅरलल आहे. बघा डिस्पर्स्ड लाईट जी इमर्जंट रे ऑफ लाईट आहे, इमर्ज झालेली आहे, बरोबर. इमर्ज झालेली, बाहेर पडलेली प्रिझम मधून, कॉम्बिनेशन मधून बाहेर पडलेली लाईट आहे. ह्याच्यामध्ये किती कलर्स आहेत, 7 कलर्स आहेत. परंतु कॉम्बिनेशन वरती आपण कसली टाकली होती, व्हाईट लाईट टाकली होती. म्हणजे इथं काय झालंय, डिस्पर्शन झाले. परंतु बाहेर पडलेले सगळे रेज आणि हे डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रेज हे कसले, सेम एकमेकांना कसे पॅरलल आहेत. ह्याचा अर्थ काय झालं, डेव्हिएशन झालेलं नाही, सेम डायरेक्शन मध्ये आहेत, बरोबर. डेव्हिएशन झालेलं नाही याचा अर्थ ह्याने डेव्हिएशन केलं नाही का, केलं. ह्याने पण डेव्हिएशन केलं नाही का, केलं. म्हणजे दोघांनी इंडिव्हिज्युअल डेव्हिएशन केले, परंतु टोटल डेव्हिएशन किती झालं, 0 झालं. समजलं. परंतु डिस्पर्शन झालंय, रे ऑफ लाईटचं काय झालं, डिस्पर्शन झालेलं आहे. मग आपण 2 प्रिझम असे अरेंज केले की काय झालं, डिस्पर्शन झालं, 7 वेगवेगळे कलरची लाईट आपल्याला बघायला मिळाली, परंतु डेव्हिएशन झालं का, नाही. इन्सिडेंट रे आणि सगळे रे ऑफ लाईट एकमेकांना कसे पॅरलल. अरेंज 2 or more prism
सच दॅट काय केलं आपण, सच दॅट काय पाहिजे आपल्याला, डिस्पर्शन विल ऑब्टेन बट डेविएशन विल नॉट ऑब्टेन, विल नॉट ऑकर्स. ओके, लक्षात आलंय? ठीक, म्हणजेच डेव्हिएशन होणार नाही, म्हणजेच इन्सिडेंट लाईट आहे, इन्सिडेंट जो आहे, इन्सिडेंट आहे तो कसला आहे, व्हाईट आहे, आणि इमर्जंट आहे हे कसले आहे, 7 कलर आहे. बरोबर, बरोबर आहे का नाही, लक्षात आलं तुमच्या? हा, ऍज वेल ऍज इन्सिडेंट अँड इमर्जंट हे कसे असले पाहिजेत रे, आर पॅरलल. लक्षात आलं? हे वरचं जे स्टेटमेंट काय दाखवतं आपल्याला, डिस्पर्शन झालंय, आणि खालचं स्टेटमेंट काय सांगतंय, पॅरलल आहे म्हटल्यावर डेव्हिएशन झालंय का, नाही झालंय. लक्षात आलं? ठीक, आता पुढे जाऊया, पुढे डिटेलमध्ये आता स्टडी करूया की डेव्हिएशन जे झालेलं नाही याचा अर्थ, परंतु ह्याने तर डेव्हिएशन केलं होतं, ह्याने पण डेव्हिएशन केलं होतं, बरोबर. ह्याचं डेव्हिएशन प्लस ह्याचं डेव्हिएशन, नेट डेव्हिएशन येणार आहे, ते काय होणार, एकमेकांना कॅन्सल होणार आहे. लक्षात आलं? म्हणजे अगोदर ह्याचं डेव्हिएशन फाइंड आउट करा. डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय, ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1, म्यू मायनस 1 म्हणजे म्यू वाय मायनस 1. ओके, मग असं लिहूया आपण, डेल्टा 1 इज इक्वल टू डेव्हिएशन बाय फर्स्ट प्रिझम अँड डेल्टा 2 इज इक्वल टू अगोदर डेल्टा 1 चा फॉर्म्युला काय सांगा, ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1. ओके, हे झालं पहिल्या प्रिझम कडून झालेलं डेव्हिएशन, समजतंय? त्याच्यानंतर डेल्टा 2 इज इक्वल टू असू डेव्हिएशन बाय सेकंड प्रिझम. डेल्टा 2 इज इक्वल टू कसं येणार सांगा, सेकंड प्रिझमचा अँगल किती आहे, ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू वाय डॅश मायनस 1. लक्षात आलं? ठीक, मग आता टोटल जे आहे डेल्टा इज इक्वल टू कसं येणार सांगा, डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. टोटल डेव्हिएशन इज इक्वल टू कसं येणार, डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. परंतु ह्या केसमध्ये नेट डेव्हिएशन किती आहे सांगा, 0 आहे. विदाउट डेव्हिएशन रे ऑफ लाईट बाहेर पडलाय, म्हणजे टोटल डेव्हिएशन किती होणार आहे, 0 होणार आहे. लक्षात आलं? मग आता आपल्याला काय करायचं आहे, डेल्टा 1 प्लस डेल्टा 2 इज इक्वल टू 0 म्हणजेच येणार आहे ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1. हे झालं पहिल्या प्रिझम कडून झालेले डेव्हिएशन, प्लस ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू वाय डॅश मायनस 1 इज इक्वल टू किती रे, 0. ओके, इथं सुद्धा तुम्हाला विचारतात की एक प्रिझमचा अँगल एवढा आहे, एका प्रिझमचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे येलो कलर साठी एवढा आहे, दुसऱ्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एवढा आहे, तर दुसऱ्या प्रिझमचा अँगल किती असेल हे फाइंड आउट करा. ए डॅश साठी फॉर्म्युला तयार करायचा, देअरफॉर ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू वाय डॅश मायनस 1 इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1. हे कसं येणार, मायनस येणार. ओके, मायनस साइन कशासाठी आहे बघा, व्यवस्थित बघा. मगाच्या केसमध्ये सुद्धा मायनस साइन होतं, इथं सुद्धा मायनस साइन येणार आहे. मायनस साइन काय आहे, तर हा एक प्रिझम आणि हा एक प्रिझम, हे दोघंही कसे आहेत, एकमेकांच्या उलटे आहेत, अपोजिट मॅनर मध्ये. बरोबर, दोन्ही प्रिझम कसे अरेंज केलेत, उलट्या मॅनर, अपोजिट मॅनर्स मध्ये आहेत, म्हणून हे काय केलं, मायनस साइन आलेलं आहे. लक्षात आलं? देअरफॉर ए डॅश इज इक्वल टू काय, मायनस ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1 अपॉन म्यू वाय डॅश मायनस 1. हा फॉर्म्युला तयार झाला. ओके, निगेटिव्ह साइन काय दाखवतं, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट प्रिझम्स आर अपोजिट मॅनर. ओके, लक्षात आलं? प्रिझम कसे आहेत, एकमेकांच्या उलटे सुलटे. ओके, आता राहिलं काय रे, मग डिस्पर्शन तर झालं, बरोबर. म्हणजेच ह्याचा पण अँगल ऑफ डिस्पर्शन काहीतरी असणार आणि ह्याचा पण अँगल ऑफ डिस्पर्शन काहीतरी असणार. ओके, मगाशी नेट डेव्हिएशनचा फॉर्म्युला तयार केला होता, आता नेट अँगल ऑफ डिस्पर्शनचा फॉर्म्युला तयार करायचा. नाव बघा, आता मी काय करतो, थीटा 1 इज इक्वल टू डिस्पर्शन, असं लिहूया, अँगल ऑफ डिस्पर्शन, अँगल किंवा अँग्युलर डिस्पर्शन बाय फर्स्ट प्रिझम इज इक्वल टू कसं येणार, थीटाचा फॉर्म्युला काय सांगा, थीटा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. हा थीटाचा फॉर्म्युला. ओके, मग थीटा 1 इज इक्वल टू कसं येणार सांगा, ए इंटू ब्रॅकेट
म्यू व्ही डॅश मायनस, सॉरी पहिल्या प्रिझमसाठी काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायलेटसाठी म्यू व्हीच आहे, मायनस म्यू आर. हा झाला फर्स्ट पहिल्या प्रिझम कडून झालेला अँग्युलर डिस्पर्शन. ओके. आता तसंच θ2 इज इक्वल टू अँग्युलर डिस्पर्शन बाय सेकंड प्रिझम. आता θ2 इज इक्वल टू किती येणार सांगा. सेकंड प्रिझमचा काय अँगल आहे, ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश. दिस इज द सेकंड इक्वेशन. ओके. आता इथं सुद्धा मी तीच मगाशी ट्रिक सांगितली होती. जर प्रिझम एक असा असेल आणि एक उलटा असेल, बरोबर, प्रिझम उलटे सुलटे असतील तर थिटा इज इक्वल टू काय करणार, θ1 मायनस θ2. लक्षात आलं. म्हणजे इथं काय घेणार, अँग्युलर डिस्पर्शनची काय घ्यायची, सबट्रॅक्शन घ्यायची. लक्षात आलं. हे पाठ करून ठेवायचं. प्रिझम जर उलटे सुलटे असतील तर, आणि प्रिझम जर अशा असतील सरळ असतील तर मात्र कसं येणार सांगा, θ इज इक्वल टू θ1 प्लस θ2. लक्षात घ्या. आणि तसंच मगाशी डेव्हिएशनच्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला मी लिहून दिलं होतं, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शनच्या मागाच्या केसमध्ये काय सांगितलं होतं मी, जर प्रिझम उलटे सुलटे असतील तर डेव्हिएशनची वजाबाकी आणि प्रिझम सरळ असतील तर डेव्हिएशनची ऍडिशन. इथं काय करायचं आहे, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन मध्ये प्रिझम उलटे सुलटे असतील तर थिटाची वजाबाकी आणि सरळ प्रिझम असतील तर थिटाची ऍडिशन. ठीक. आता आपल्याला थिटाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. थिटासाठी बघूया. थिटासाठी थिटा इज इक्वल टू θ1 किती आहे बघा, ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. ओके. मायनस θ2 किती आहे सांगा, ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश. हा फॉर्म्युला तयार झाला, बरोबर. आता हा कशाच्या टर्म्स मध्ये लिहायचा, आपल्याला डिस्पर्सिव्ह पॉवरच्या टर्म्स मध्ये लिहायचा आहे. डिस्पर्सिव्ह पॉवरच्या टर्म्स मध्ये कसं लिहितात रे बघा. डिस्पर्सिव्ह पॉवरच्या टर्म्स मध्ये कुठे स्पेस आहे, डिस्पर्सिव्ह पॉवरच्या टर्म्स मध्ये कसं लिहितो बघा. ओमेगा इज इक्वल टू काय बेसिक फॉर्म्युला आहे, इथे लिहूया. ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगा, म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन म्यू वाय मायनस 1. ओके. आता इथं म्यू व्ही मायनस म्यू आर इज इक्वल टू काय येणार सांगा, ओमेगा इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1 येणार. ओके. हे आपल्याला माहित आहे. ओके. आता टाकणार आपण कसं येणार सांगा, थिटा इज इक्वल टू ए लिहिलं इथं पहिल्या प्रिझमचा ए. आता म्यू व्ही मायनस म्यू आर ह्याच्यासाठी काय सांगा, म्यू व्ही मायनस म्यू आरला पहिल्या प्रिझमची डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा 1 लिहूया आपण. ओमेगा 1 इज द डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ फर्स्ट प्रिझम, ओमेगा 1 इंटू म्यू वाय मायनस 1. लक्षात आलं. मायनस ए डॅश म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश म्हणजे दुसऱ्या प्रिझमची डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा 2 इंटू ब्रॅकेट काय ना सांगा, म्यू वाय डॅश मायनस 1. आलं लक्षात. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला मी फर्स्ट प्रिझम साठी आणि ऍज वेल एज सेकंड प्रिझम साठी सुद्धा वापरला आणि हा टोटल नेट डेव्हिएशनचा फॉर्म्युला माझ्याकडे आला. इथं जी सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन का, इथं प्रिझम कसे आहेत, उलटे सुलटे आहेत. जर सुलटे असते दोन्ही पण सरळ असते प्रिझम तर इथं काय घेतले असते मी, ऍडिशन घेतली असते. लक्षात आलंय. तर ह्या केसमध्ये हे दोन्ही फॉर्म्युले, हा सुद्धा ऍज वेल एज हा सुद्धा, हे दोन्ही फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. जसे मगाशी आपण बघितलं दोन फॉर्म्युले तयार होणार बघा दोन्ही मेथडमध्ये. कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम मध्ये दोन फॉर्म्युले तयार होणार. पहिली मेथड कोणती आहे सांगा, डिस्पर्शन. पहिली मेथड होती डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन. त्याच्यामध्ये सुद्धा ए डॅशचा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, ऍज वेल एज डेल्टा नेटचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. ओके. आणि ही जी मेथड कोणती आहे, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन, ह्याच्यामध्ये सुद्धा ए डॅशचा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, ऍज वेल एज थिटा नेटचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. हा डिस्पर्सिव्ह पॉवरच्या टर्म्स मध्ये, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या टर्म्स मध्ये. ओके. ठीक आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपण हे जे दोन मेथड बघितलेले आहेत हे डिटेलमध्ये स्टडी करा, फॉर्म्युले पाठ करून ठेवा. ह्या जे फॉर्म्युले आतापर्यंत बघितलेले आहेत ह्याच्यापेक्षा व्हेरिएशन जास्त नाही. ह्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही लेवलचा प्रॉब्लेम असू दे सुटणार आहे. लक्षात. मोस्ट ऑफ केसमध्ये तुम्हाला ह्याच्यावरतीच प्रॉब्लेम सुटणार आहे. जर तुम्हाला लेवल जर हायर करायचे असेल तर ह्याच्यावरती प्रॉब्लेम सुटून जाणार तुम्हाला. ह्याच्यापेक्षा व्हेरिएशन, ह्याच्यापेक्षा लेवल मोठी नाही. म्हणून तुम्ही काय करा, प्रॉपर स्टडी करा, लेक्चर व्यवस्थित अटेंड करा, लेक्चर बघा, रिपिटेटिव्हली लेक्चर बघा. कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत फॉर्म्युले लिहून काढा. आपल्या डायरीमध्ये फॉर्म्युले याचे ह्या ज्या ट्रिक आहेत त्या बघा. तुम्हाला प्रत्येक वेळी असेच प्रिझम देतील असं नाही, कधी कधी असे पण प्रिझम देतील. त्या केसमध्ये तुम्हाला ऍडिशन घ्यायचे हे लक्षात ठेवा, बरोबर. आणि असे आता रेग्युलर जे आहेत त्याच्यात आपण सबट्रॅक्शन घेतो. ठीक आहे. थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करायचं आहे, ह्याच्यावरती प्रॉब्लेम बघायचे आणि
नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्यावरती प्रॉब्लेम बघितल्यानंतर हा शेवटचा टाईप आहे, हा लास्ट पार्ट आहे प्रिझमचा, ऍज वेल ॲज रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन सरफेसचा. आता इथून पुढे आपल्याला बघायचं रिफ्रॅक्शन थ्रू स्फेरिकल सरफेस. ठीक आहे, थँक्यू.